नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळी मस्त टोमॅटोची चटणी आणि मेथीची भाजी बनवायची होती आणि लगेच मग लागले स्वयंपाकाला. मुलाला सकाळी सोडून आले. मेथीची भाजी गावाकडून आणलेली थोडी सुकली होती, त्याच्यामुळे म्हटलं खराब व्हायच्या अगोदर आज बनवून घेऊया. मस्त कापून घेतली मेथीची भाजी. साईडनं चालू होतं, आम्ही दोघ्याजणी आज कुकिंग करत होतो. आमची छकुली बनवत होती मस्त टोमॅटोची चटणी आणि मी बनवत होते मेथीची भाजी. असं काही आज आमचं चालू होतं. आणि टोमॅटो पण गावून आणलेले. म्हटलं दोन्ही पण थोडं थोडं होऊन जाईल, भाजी कमी पडेल म्हणून थोडी टोमॅटोची चटणी बनवली आणि मेथीची भाजी पण बनवून घेतली. म्हटलं आता साईडला चपात्या पण करून घेऊया, भाजी वगैरे झाली तर. मुलं आज गेले होते स्कूलमध्ये. आता गावाकडचे सासूबाई आलेले आहे, तर मग त्यांच्यासाठी भाकऱ्या बनावं लागतात. भाकऱ्या बनवून झाल्या, चपात्या बनवून झाल्या, सगळे कामं वगैरे आवरले. लगेच गेलो मुलाला घ्यायसाठी. मुलं सुटायचा वेळ झाला होता, मुलगी लवकर सुटली होती. पटकन मुलीला घेतलं आणि मुलगा जरा 2 मिनटं लेट सुटला, त्याला पण घेतलं आणि मग थोडंसं किराणा दुकानामध्ये गेलो. म्हटलं चला आज मस्त पुरणपोळी बनवूया. आता होळी आहे तर मग पुरणपोळीची डाळ संपली होती, चण्याची डाळ घेतली आणि चण्याची डाळ घेऊन झाल्याच्यानंतर आता मुलं होते सोबत. म्हटलं चला मस्त आता आईस्क्रीम घेऊया. आईस्क्रीम खाल्ली आजच्यासाठी.